या संदर्भातच आपण अधिक जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत सुरेश चोपणे हवामान तज्ज्ञ सध्या जोडले गेलेले आहेत। सुरेशजी, खरं तर सुधारित अंदाज भारतीय वेधशाळेने वर्तवलेला आहे। महाराष्ट्रात मात्र यंदा कमी पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। कुठेतरी एल निनोचा प्रभाव आता पाहायला मिळेल का, असा सवाल आहे। हो, निश्चितच आहे। हवामान विभागाने आधीच आपल्याला 25 तारखेपासून केरळमध्ये आपला मान्सून येईल आणि 10 दिवसानंतर महाराष्ट्रात प्रवेश करेल अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य व्यक्त केलेलं आहे। परंतु तरी अल निनोचा प्रभाव जो आहे आता मे पासूनच चालू होणार होता, तो प्रभाव थोडा विषुववृत्तावर ज्याला म्हणतो म्हणजे आपलं श्रीलंका आणि श्रीलंकेच्या पुढे जे भूमध्य रेखा आहे तिथे आता हा प्रभाव जाणवायला लागलाय। तिथलं गरम पाणी जे आहे उष्ण व्हायला लागलेलं आहे आणि आपल्या केरळाकडून महाराष्ट्राकडे येणारे जे वारे आहे मान्सूनचे ते आता आपल्याकडे अंदमान निकोबार बेटाकडे वळले झाले आहेत। श्रीलंका आणि अंदमान निकोबारकडे वळलेले आहे, म्हणजे बंगालच्या खाडीकडे वळले असं आपण म्हणता येईल। त्यामुळे आपल्याकडे येणारा आहे, केरळाकडे येणारा जो पाऊस आहे तो वळता झालेला आहे आणि अजून ही स्थिती राहिली तर पुन्हा एखाद्या आठवड्यानंतर हा पाऊस जो आहे हा केरळामध्ये प्रवेश करू शकेल आणि नंतर मग आपल्याकडे येईल। पण अल निनोचा प्रभाव अजून खूप काही ऍक्टिव्ह नाहीये, नॉर्मल स्थितीमध्ये आहे आणि भारतापर्यंत यायला त्याला वेळ लागणार आहे। जुलै ऑगस्ट पर्यंत मान्सून आपल्याकडे चांगला येईल, परंतु अल निनो सक्रिय राहील। सुरेशजी, खरं तर शेतकऱ्यांनी कशा प्रकारे आता योजना करायला हव्यात, कारण का शेतकरी खरं तर या हवामानावरच पूर्णपणे अवलंबून असतो। खरंच आहे, दरवर्षीच आपल्याकडे शेतकरी पहिल्यांदा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा पेरतात, कारण पहिल्यांदा मान्सून याच्या आधीच पेरतात, पण मान्सून आला नाही की मग ते बियाणं देत होते आणि मग पुन्हा पाऊस आल्यानंतर पुन्हा पेरतात। तर शेतकऱ्यांनी खरं तर चांगला पाऊस आल्यानंतरच बियाणं पेरलं पाहिजे, तरच ते सुरक्षित राहतं। जोपर्यंत जसं आपल्याकडे दरवर्षी जुलैला पाऊस येतो चांगला, जून मध्ये आपल्याकडे पाऊस तसाही येत नाही, 24 जून 20 जून असा आपल्याकडे पाऊस चांगला येतो। आता हा पाऊस पहिला येईल आणि निघून जाईल, पुन्हा आठवड्यावर पाऊस येणार नाही, तेव्हा चांगला पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरलं पाहिजे। जी, निश्चितच। सुरेशजी, धन्यवाद आपण दिलेल्या या अत्यंत महत्त्वाच्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।